डॉक्टर अभिषेक राणे यांच्या लोकाश्रम संस्थेतर्फे 23 ऑगस्ट रोजी पहिली ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. विविध 8 गटांमध्ये होणाऱ्या या मॅरेथॉनला ठाणे जिल्ह्यातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 2000हून अधिक धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन 2026 हे या मॅरेथॉनचं नाव असून मॅरेथॉन 4 गटात पार पडली जाईल. आपण महिला पुरुष हा ओपन गट असेल, अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे 4 गटामध्ये आपण ते डिवाइड केलेलं आहे. एक 2700 ते 3000 मुलं आणि मुली यात सहभागी होणार आहेत आणि आपण सुरुवात अष्टविनायक चौकातून करत आहोत आणि परत फिनिश पण आपण अष्टविनायक चौकातच करत आहे. ओव्हरऑल कोपरीमध्ये हा रूट असेल. अष्टविनायक चौकातून सुरू होणार आहे, मंगला हायस्कूल ते बाराबंगला, सिद्धार्थ नगर आणि आपण रिटर्न नारायणकोळी चौकातून आपण परत अष्टविनायक चौकामध्ये समाप्त करणार आहोत. आणि आपण सगळ्या विनर्सना बक्षिसं ठेवलेली आहेत, कॅश प्राइज ठेवलेले आहेत आणि ट्रॉफीज आणि मेडल्स डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. वयोगट ठेवलाय काय तुम्ही? हो, वयोगट आपण महिला पुरुष ओपन ठेवलेला आहे आणि अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे वयोगट आपण ठेवलेले आहेत. कोण सेलिब्रिटी याच्यामध्ये धावणार? आपल्याकडे इंटरनॅशनल सेलिब्रिटी इरिना रुडाकोवा, जी स्वतः बॉक्सर, ऍथलीट आणि रनर आहे, ती स्वतः या रेसमध्ये सहभागी होणार आहे आणि ती स्वतः धावपटूंबरोबर पळणार आहे. या रेसचं उद्दिष्ट काय असणार आहे? या रेसचं उद्दिष्ट हेच आहे की रन फॉर अ चेंज, एका नवीन बदलावासाठी आपण ही मॅरेथॉन आयोजन करणार आहोत आणि एक उत्कृष्ट प्रतिसाद जो लोकांकडून आलेला आहे, त्यामुळे से नो टू ऍडल्ट्रेशन असा त्यातून मेसेज आहे. नागरिकांना काय आवाहन कराल आपण? नागरिकांना असंच आवाहन करू की जास्तीत जास्त संख्येमध्ये तुम्ही अष्टविनायक चौकामध्ये या आणि या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा. ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन असं नाव ठेवलेलं आहे, त्याच्या मागचं काय होईल? आपण बघा, ठाण्याला सध्या स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे. आपण प्रगतीकडे पुढे वाटचाल करत आहोत, त्यामुळे एक आगळं वेगळं नाव द्यायचं म्हणून आपण एक ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन असं त्याला नाव दिलेलं. स्पर्धकांना फॉर्म वगैरे कुठे अवेलेबल? स्पर्धकांसाठी फॉर्म वाटप आपल्याच कार्यालयातून लोकाश्रम मधून दिले जात आहेत. 15 तारखेपासून स्पर्धक आपल्याकडे येऊन एनरोल होत आहेत. अजूनही कोणाला यायचं असेल तर त्यांना अष्टविनायक चौकामध्ये येऊन फॉर्म वाटप केले जाईल.